नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील खूप छान दाखवलाय. त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. आता पूर्णाजी सायलीला तन्वी समजून तिच्या खोलीमध्ये झोपायला घेऊन येते खरी, पण आता सायली झोपलेली असताना पूर्णाजी मात्र फोनवर रील्स पाहत असते आणि आता फोनच्या आवाजाने सायली जागी होते आणि पूर्णाजीला चांगलाच ओरडा बसतो आणि पूर्ण आजीला ओरडते की पूर्ण आजी, अगं तू काय करतेयस? वाजले किती, पाहिलंस का तू किती रात्र झालीये? आणि तू काय पाहतेयस अजून देखील मोबाईलवर बरं? त्यावर आता पूर्ण आजी तिला बोलते की अगं बघ ना, खूप छान रील आहे, तुला पण आवडेल, तू पण पहा बघ. त्यावर आता सायली चांगलीच चिडते पूर्ण आजीवर आणि तिला बोलते की अगं वेळ काय झालाय, पाहिलंस का? मग परत तुझी झोप होणार नाही आणि तुझं पित्त उसळेल, झोपून घे बरं, ठेवून दे तो फोन आधी. पण पूर्ण आजी तिला बोलते की हे बघ ना, हे रील्स ना तुला पण आवडेल. अगं मला ना झोपच येत नव्हती, म्हणून मग मी रील पाहत होते. एक शेवटचं रील पाहू दे ना मला, मग मी झोपते. पण सायली मात्र पूर्णाजीचं अजिबातही ऐकत नाही आणि ती खरं तर आता पूर्णाजीवर दादागिरीच करत असते आणि तिला सांगते की लवकर तो फोन ठेवून दे आणि झोपून घे म्हणून. आता पूर्णाजी बोलते की कसली छळकुटी नात मिळाली आहे बरं मला, एवढूशी आहे पण किती दादागिरी करते माझ्यावर. आणि पूर्ण आजीचं देखील आता सायली समोर इथे काही एक चालत नाही आणि तिला आता नाईलाजाने तो फोन ठेवून द्यावा लागतो आणि तीही आता झोपायचं नाटक करते. आता सायली देखील झोपलेली असते, पण तेवढ्यातच सायलीच्या लक्षात येतं की पाणी संपलंय खोलीतलं. त्यावर आता सायली बोलते की पूर्ण आजी, खोलीतलं पाणी संपलंय, मी पाणी घेऊन येते. आणि खरं तर सायलीला आता पाणी आणण्याच्या बहाण्याने अर्जुनशी बोलायला जायचं असतं. तोपर्यंत आता पूर्ण आजीने परत फोन घेऊन हेडफोन्स वगैरे लावून रील्स पाहू नये म्हणून आता सायली जाता जाता पूर्ण आजीला दटावते की डोळे बंद कर आणि झोपून घे बरं. आणि पूर्ण आजीने डोळे बंद करताच सायली आता तिच्या नकळत तिचे हेडफोन्स जे असते ते गादीखाली लपवून ठेवते आणि मग ती खोलीतून बाहेर पडते. आता खोलीतून ती बाहेर पडते आणि विचार करते की बरं झालं, पाणी आणण्याच्या बहाण्याने का होईना मला खोलीच्या बाहेर निघता आलंय. आता मला यांच्याशी बोलता येईल, पण हे अजून जागे असतील का? आणि ती अर्जुन सोबत बोलायचं म्हणून आता त्यांच्या खोलीकडे जाते. तर अर्जुन इकडे त्याच्या खोलीमध्ये उशिरापर्यंत कसल्याशा फाईल्स पाहत बसलेला असतो त्याच्या केसच्या. पण नेमकं सायली येणार तेवढ्यातच तो झोपायला जातो आणि अगदी 5 मिनिटातच तो अगदी गाढ झोपलेला दाखवलाय. आता सायली त्यांच्या खोलीमध्ये येते आणि पाहते तर काय की अर्जुन मात्र गाढ झोपलाय. तर आता सायली रूमच्या बाहेर पडल्याच इकडे पूर्ण आजी मात्र उठलेली असते. तर आता सायली पाहते तर अर्जुन झोपलाय आणि आता ती विचार करते की गाढ झोपलेत हे, नको उगाच यांची झोपमोड करायला. आणि ती आता अर्जुनच्या अंगावर ब्लँकेट वगैरे घालते आणि परत एकदा पूर्ण आजीच्या खोलीमध्ये यायला निघते. पण तोपर्यंत पूर्ण आजी इकडे उठून मात्र आता तिच्या खोलीमध्ये तिचे हेडफोन्सची शोधाशोध करत असते. पाहत असते की सायलीने ते कुठे लपवलेत नक्की. सगळ्या खोलीभर ती ते हेडफोन्स शोधते, पण तिला काही ते हेडफोन कुठेही सापडत नाही. आणि बरोबर सायली खोलीमध्ये येणार तेवढ्यातच आता पूर्ण आजी अगदी झोपायचं नाटक करून घेते. आता सायली परत पूर्ण आजीच्या खोलीमध्ये येऊन झोपते. तर सायली झोपल्यानंतर पूर्ण आजी परत उठते आणि परत आता ती हेडफोन लावून रील्स पाहत बसते आणि रील्स पाहताना ती हसत असते. त्यामुळे तिच्या हसण्याने आता सायलीला जाग येते आणि सायली लाईट ऑन करून पाहते तर काय, पूर्ण आजी अजूनही रील्सच पाहतीये. आता मात्र सायली परत एकदा चिडते पूर्ण आजीवर आणि तिला बोलते की पूर्ण आजी, अगं हे काय, तू परत एकदा हेडफोन्स लावून रील्स पाहतेयस का? तर इकडे प्रियाची देखील जेलमध्ये आता तब्येत बिघडलेली असते. आता डॉक्टर आलेले असतात तिला तपासण्यासाठी. तर ते कॉन्स्टेबल वगैरे सांगतात की हिला उलट्या पण झाल्या होत्या आणि हिने काही खाल्लेलं पण नाहीये, हिला चक्कर पण येते. आता डॉक्टर तिला चेक करतात आणि त्यांना थोडासा संशय येतो. त्यामुळे आता ते कॉन्स्टेबलला वगैरे सांगतात की उद्या तर हिची हिअरिंग आहे, मग ही उभी कशी राहणार बरं कोर्टामध्ये? आपल्याला हिच्या काही चाचण्या करून घ्याव्या लागतील आणि त्यासाठी आपल्याला तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार आहे.
तर इकडे पूर्णा आजीच्या हसण्याच्या आवाजाने आता सायली जागी झालेली असते आणि पूर्णा आजीला आता परत एकदा चांगलाच ओरडा भेटतो सायलीकडनं. सायली पूर्णा आजीला ओरडते की अगं तू अजून पण रील्स पाहतेय का. त्यावर आता पूर्णा आजी तिला बोलते की अगं बघ ना, मी माझे हेडफोन लावून पाहते आणि आता तुला माझ्यामुळे डिस्टर्ब पण नाही होणार आहे. त्यावर सायली चांगलीच चिडते आणि बोलते की मला डिस्टर्ब नाही होणार आहे, पण तुझी झोप मात्र होणार नाहीये आणि उद्या सकाळी परत उठलीस ना तुझं पित्त खवळेल. अगं आजकाल जास्तच फोन पाहायला लागली आहेस तू, आणि हे काय बरं, हे रील्स पाहण्याची सवय ना जास्तच वाढली आहे तुझी, हे मात्र बंद व्हायला हवंय. त्यावर आता पूर्णा आजी तिला बोलते की इतकी काय दादागिरी करतेस ग, मी तुझी आजी आहे का तू माझी आजी आहेस बरं. त्यावर सायली बोलते की तू जर असं लहान बाळासारखं वागायला लागलीस ना, मग मात्र मला तुझी आजी व्हावंच लागणार आहे. ते काही नाही, तो फोन आणि हेडफोन सगळं ठेवून दे आणि दे बरं पटकन माझ्याकडे आणि झोपून घे. पण आता पूर्णा आजी काही ऐकायला तयार नसते. पूर्णा आजी तिला बोलते की मला झोपच येत नाहीये, मी हेडफोन लावून रील्स पाहते थोडा वेळ आणि मग झोपते. पण सायली मात्र पूर्णा आजीचं काहीच ऐकत नाही आणि आता सायली समोर पूर्णा आजीचा पण नाईलाज होतो आणि आता चुपचाप तिला तिचे फोन्स, हेडफोन्स आणि चष्मा देखील काढून सायलीकडे द्यावा लागतो. आता सायली विचार करते की आत्ता जरी पूर्णा आजी झोपली असली ना, तरी सकाळी उठल्यावर ती परत मोबाईल पाहायला लागेल, परत रील्स पाहायला लागेल. नाही, हे तर काही बरोबर नाहीये. आणि आता सायली तिच्या नकळत गुपचूप तिचा चष्माच लपवून ठेवते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठून सगळ्यांच्या आधी किचनमध्ये आलेली असते, पण अजून देखील तिला खूप अशक्तपणा जाणवत असतो आणि मळमळत देखील असतं. आता ती किचनमध्ये येते खरे, पण मग तिला काही कामच करावं असं वाटेना, तिला खूप मळमळत असतं आणि म्हणूनच ती आता डॉक्टरांकडे जाऊन एकदा कन्फर्म करून घ्यायचं ठरवते. ती डॉक्टरांना फोन करते, पण आता तिने काही डॉक्टरांची अपॉइंटमेंट वगैरे घेतलेली नसते. त्यामुळे डॉक्टर तिला भेटायला तर तयार होतात, पण सांगतात की माझे बाकीचे पेशंट येण्याआधी मला भेटायला ये. त्यावर सायली देखील तयार होते आणि त्यांचे आभार मानते. आता नेमकं सायली जेव्हा इथे डॉक्टरांशी बोलत असते त्यांच्याकडे जाण्याविषयी, तेव्हा विमलताई हे सगळं काही तिचं बोलणं ऐकतात. आता ते विचार करत असतात की सायलीताई डॉक्टरांकडे का जाणार आहेत, पण खरं तर ती का जाणार आहे डॉक्टरांकडे हे मात्र काही इथे विमलताईंना समजलेलं नाहीये. तर परत एकदा जेलमधला सीन दाखवलाय, ज्यामध्ये आता महिपत आता सकाळी सकाळीच उठून प्राणायाम वगैरे करताना दाखवलाय आणि नागराज अजूनही तिथे तसाच लोळत असतो. आणि आता महिपतमुळे नागराजला खरं तर डिस्टर्ब होत असतो आणि प्राणायाम करून झाल्यानंतर महिपत आता मस्त मनाचे श्लोक वगैरे म्हणताना दाखवलाय. महिपत जास्त सुधारलेला दाखवलाय खरं तर आता. आणि नागराजला मात्र त्याचं विशेष वाटत असतं की हे काय, हे मनाचे श्लोक वगैरे आणि कधीपासून म्हणायला सुरुवात केले. त्यावर तो महिपतला बोलतो की महिपत, अरे हे काय, महिपत आणि मनाचे श्लोक, नाही हे कसं काय झालं बरं. आणि तेवढ्याच वेळात आता एक हवालदार तिथे राऊंडसाठी आलेले असतात. तर ते सांगतात की जेलमध्ये मनाचे श्लोक शिकवण्यासाठी जे गुरुजी येतात ना, त्यांच्याकडनंच हे महिपत सर शिकले आहेत हे सगळं काही श्लोक वगैरे, आणि ते तर त्यांचे एकदम आवडते विद्यार्थी बनून गेलेत. ते सुद्धा शिखरेंची अगदी तारीफ करत होते. एवढेच नाही तर जेलमध्ये सगळेच आता शिखरेंची तारीफ करतायत. जेलर साहेब देखील इम्प्रेस झाले आहेत शिखरेंवर. आणि तुझं काय रे, त्यांना करू दे, तू तुझं गप्प बस वगैरे, ते असं नागराजला बोलत असतात. त्यावर नागराज आता बोलतो, काय हुशार विद्यार्थी, हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी आणि शिखरे, नाही नाही, हे समीकरणच थोडं चुकीचं आहे. आणि काय रे, तू मला अरे तुरे करतोयस आणि त्याला अहो जाओ शिखरे करतोयस. ही सगळी ना याची थोड्या दिवसाची नाटकं आहेत बघ, बाकी काही नाहीये. परत हा नाटकच करतोय. एकदा का जेलमधून बाहेर पडला ना, मग बघ परत याचा रुबाब. अरे हे फक्त जेलमधून बाहेर पडण्यासाठी तो हे सगळी काही नाटकं करतोय रे, दुसरं बाकीचं काही नाहीये. आता मात्र तो हवालदारही नागराजला बोलतो की हे असं काही एक नाहीये. आणि आता महिपत देखील बोलतो की नाही नागराज साहेब, हे सगळं काही ना मी मनापासून करतोय. या सगळ्या पापांमुळे, माझ्या धंद्यामुळे माझ्या पोरीचं आणि माझं लई नुकसान झालंय बघा. आता मी ठरवलंय, आता एकदम संत मार्गाला लागायचं. आता सगळे काळे धंदे वगैरे सोडून द्यायचे.
देव पाहतोय सगळं. त्यावर आता नागराज त्याची थट्टा करत असतो आणि बोलतो की हां, तू आता इथून बाहेर पडल्यावर ना महिपत बाबाच होणार आहेस आणि लोक तुझ्याकडे येऊन असे तुला दंडवत वगैरे करतील, तुझा उदो उदो करतील वगैरे, असं तो आता बोलत असतो इथे. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता अस्मिता, कल्पना आणि प्रताप खाली नाश्त्यासाठी आलेले असतात, पण सायली, अर्जुन मात्र काही आलेले नसतात. त्यावर अस्मिता बोलते की सायली रात्री पूर्ण आजीच्या खोलीमध्ये झोपली होती ना, कदाचित ती उठून आवरायला गेलेली असेल तिच्या खोलीमध्ये, आणि तेवढ्यातच अर्जुन येतो आणि तोही खरं तर सायलीला शोधत असतो. आता कल्पना त्याला विचारते की सायली कुठे आहे? त्यावर अर्जुन बोलतो ती तर रूममध्ये आलीच नाही आवरायला. त्यावर आता सगळेजण विचार करत असतात की सायली नक्की कुठे गेली असेल बरं. त्यावर आता कल्पना बोलते की ती पूर्ण आजीच्या खोलीमध्ये झोपली होती ना रात्री, कदाचित ती तिथेच असेल. तेवढ्यातच आता विमल येते आणि त्यांना सांगते की मी सकाळीच पाहिलं की सायलीताई बाहेर गेल्या आहेत ते, आणि मी त्यांना फोनवर बोलताना ऐकलं की त्या डॉक्टरकडे जाणार होत्या. आता सायली डॉक्टरकडे का गेली आहे हे ऐकून मात्र सगळेजण आता थोडेसे काळजीत पडतात. आणि अर्जुन बोलतो की काय डॉक्टरकडे? पण मला तर ती काहीच नाही म्हणाली. त्यावर कल्पना बोलते की अर्जुन तिला काही होतंय का? तिला काही झालंय का? अरे पण मग ती अश्विनला दाखवायचं सोडून दुसऱ्या डॉक्टरांकडे का गेली असेल बरं? त्यावर प्रताप लगेच अर्जुनला सांगतो की अर्जुन, तू लगेच सायलीला फोन कर आणि ती कुठे गेली आहे पहा, आणि तू देखील जा लगेच तिकडे. आता अर्जुन सायलीला फोन करून पाहत असतो, पण खरं तर सायलीचा फोन काही लागेना. आणि तेवढ्यातच पूर्णा आजी आता सायलीला तन्वी तन्वी आवाज देत तिथे येते. आता सगळेजण पूर्णा आजीकडे पाहत राहतात. तर पूर्णा आजी विचारते की तन्वी कुठे गेली आहे? त्यावर आता खरं तर ती कुठे गेली आहे हे कोणालाच माहीत नसतं. त्यावर अस्मिता विचारते की अगं पण तू का विचारतेस एवढ्या सकाळी सकाळी तन्वीबद्दल बरं? त्यावर पूर्णा आजी बोलते की ती वात्रट मुलगी ना, माझा चष्मा लपवलाय तिने, माझा चष्मा घेऊन गेली आहे, ती पळून गेली ती. त्यावर आता अर्जुन बोलतो काय? अगं ती तुझा चष्मा घेऊन कशाला जाईल बरं? त्यावर प्रताप देखील बोलतो नाही नाही पूर्णाई, अगं ती तुझा चष्मा घेऊन कशाला जाईल बरं? तिला तुझ्या चष्म्याचं काय करायचंय? आणि तू जे बोलतेस ना तसं वात्रट बित्रटपणा ती काही करत नाही, नक्कीच काहीतरी कारण असेल यामागे. त्यावर अर्जुन देखील बोलतो हो ना, ती असं विनाकारण तुझा चष्मा काही लपवून ठेवणार नाही, नक्कीच यामागे काहीतरी कारण असणार आहे. आता मात्र पूर्णाजीच विचारात पडते आणि विचार करत असते ती मनातल्या मनात की आता मी यांना कसं काय सांगू की मी रात्री उशिरापर्यंत रील्स पाहत होते म्हणून ती माझा चष्मा घेऊन गेली आहे. आता यांना जर मी काही हे कारण सांगितलं तर हे सगळे पण मला ओरडतील, चांगलेच धारेवर धरतील ते, आणि तन्वी देखील मला चांगलीच धारेवर धरेल. त्यावर आता पूर्णाजी मात्र त्यांनाच ओरडते आणि बोलते की ते काही मला माहीत नाही आणि तुम्ही माझीच काय उलट तपासणी करताय बरं? जा सगळ्यांनी चष्मा शोधा, मला अजून पोथी वाचायची आहे माझी. त्यावर कल्पना देखील पूर्णाजीला बोलत असते की पूर्णाई अहो, तन्वी हे असं कधी करत नाही, ती कधी असं कोणाच्या वस्तू लपवत नाही, नक्की काय झालंय? पण पूर्णाजी मात्र सगळ्यांना ओरडते इथे आणि आता सगळ्यांना तिचा चष्मा शोधण्यासाठी कामाला लावते आणि विचार करत असते की तन्वी परत येण्याआधी ना माझा चष्मा सापडायला हवाय, नाहीतर मग ती आता सगळ्यांना सांगून देईल की तिने माझा चष्मा का लपवला होता आणि सगळ्यांसमोर परत एकदा मला धारेवर धरणारे ही पोरगी. तर सायली इकडे डॉक्टरांकडे आलेली असते आणि डॉक्टरांनी तिचे सगळे टेस्ट वगैरे करून आता ती खरंच प्रेग्नेंट आहे असल्याचं कन्फर्म देखील केलेलं असतं. पण डॉक्टर तिला विचारतात की तुम्ही एकट्याच कशा आल्या, तुमचे हस्बंड नाही आले का तुमच्यासोबत? त्यावर आता सायली डॉक्टर बोलतात की तुम्ही घरी प्रेग्नन्सी टेस्ट केली होती ना किटवर, अहो मग तर तुमच्या मिस्टरांना माहीतच असेल की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून, आणि तरी देखील तुमचे मिस्टर तुमच्यासोबत का नाही आले, काही झालंय का? त्यावर आता सायली खरं तर विचारात पडते आणि मनातल्या मनात विचार करत असते की कसं सांगू आता डॉक्टरांना की मी अजून देखील ही गोष्ट त्यांना सांगू शकले नाही आहे. त्यावर सायली बोलते की नाही अचानक यायचं ठरलं ना, त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही. आता डॉक्टर सायलीला सांगतात की असं करून जमणार नाही आहे, पुढच्या वेळेस येताना मात्र तुम्हाला दोघांनाही सोबत यावं लागणार आहे, तुमची काय काळजी घ्यायची काय नाही ते सगळं मला त्यांना सांगावं लागणार आहे. त्यावर सायली देखील डॉक्टरांना सांगते की पुढच्या वेळेस येताना
ना ती अर्जुनला सोबत घेऊन येईल म्हणून. आणि आता डॉक्टर सायलीला सांगत असतात की तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे, काय खायचं प्यायचं आहे वगैरे. आणि सायलीला सांगतात की आज तुम्ही अपॉइंटमेंट न घेता आल्या आहेत, नाहीतर आजच तुम्ही तुमची सोनोग्राफी वगैरे केली असती आपण. पण काही हरकत नाही, पुढच्या वेळेस येताना मात्र तुम्ही दोघेही या. आणि आता सायली देखील आता डॉक्टरांशी डिस्कशन करून तिथून बाहेर पडते. पण आता ती डॉक्टरांच्या केबिनमधनं बाहेर येते, तोच तिला आता परत एकदा गरगरायला लागतं आणि चक्कर आल्यासारखं वाटतं. त्यामुळे आता ती तिथेच एका बाकड्यावर बसते. तर एक नर्स येतात आणि सायलीला पाणी वगैरे देतात आणि गोळी वगैरे देऊ का म्हणून चौकशी करतात. तर सायली त्यांना सांगते की नाही, गोळी वगैरे काही नकोय, तुम्ही तुमचं काम करा. तर इकडे डॉक्टरांनी तन्वीला देखील आता हॉस्पिटलमध्ये चाचण्या करण्यासाठी घेऊन आलेले असतात. आणि डॉक्टर तिचे रिपोर्ट्स पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं की तन्वी देखील इकडे प्रेग्नंट आहे. आणि मग तो रिपोर्ट आता त्या कॉन्स्टेबलला वगैरे दाखवतात. तर कॉन्स्टेबलच्या देखील लक्षात येतं की ही तर प्रेग्नंट आहे. मग डॉक्टर कॉन्स्टेबलला सांगतात की पुढचे 3 महिने हिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला, हिच्याकडे लक्ष द्या. तर सायली इथेच हॉस्पिटलच्या पॅसेजमध्ये बाकड्यावर बसलेली असताना तिथे अजून एक कपल येतं. आणि खरं तर त्या बाईचा नवरा खूप खुश असतो. आता ती बाई प्रेग्नंट आहे हे कळाल्यानंतर त्याचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. आणि ते दोघेही तिथे बसून आता त्यांच्या येणाऱ्या बाळाची, त्याच्या फ्युचरची स्वप्न रंगवत असतात. ते दोघेही खरंच खूप खुश असतात. आता तो माणूस त्या बाईला सांगत असतो की तू अजिबातही काही कामं करायची नाही आहेस, आता तू फक्त तुझी काळजी घ्यायची आहेस, मी तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येतो वगैरे. आणि आपण आपलं बाळ येणारं, मुलगा असो मुलगी असो, त्याला खूप जीव लावायचंय, प्रेम करायचंय, त्याला हॉस्टेलला वगैरे टाकायचं नाही, अशी बरीच स्वप्न ते आता तिथे बसून रंगवत असतात. पण त्यांच्याकडे पाहून आता खरं तर सायलीचा चेहरा अगदी रडवेला झालेला असतो. कारण तिने अजूनही ही गोष्ट अर्जुनला सांगितलेली नसते आणि ती विचार करत असते की ही गोष्ट अर्जुनला सांगितल्यानंतर तो कसा रिॲक्ट करेल. तो जर एवढी मोठी जबाबदारी घेण्यासाठी जर तयार नसेल तर पुढे काय होईल, या विचारानेच आता तिला खरं तर एकदम रडू कोसळणार असतं. तिचा चेहरा एकदम असा रडवेला झालेला असतो, एकदम टेन्शनमध्ये आलेली दाखवली आहे ती. नाही, तिचं हे सगळं टेन्शन वगैरे खरंच खूप स्वाभाविक आहे. आणि तिची जी काही आता मनस्थिती झालेली आहे ती देखील अगदी स्वाभाविक दाखवली आहे. ती इतकी आनंदाची बातमी ती आता नवऱ्यालाही सांगू शकत नाही आहे आणि घरच्यांनाही सांगू शकत नाही आहे. तर इकडे घरी आता कोणालाही पूर्ण आजीचा चष्मा घरामध्ये सापडलेला नसतो. त्यामुळे पूर्ण आजीने आता सगळ्यांना धारेवर धरलंय आणि बोलते की 5 माणसं आणि तरी देखील एक चष्मा सापडता आला नाहीये त्यांना. अरे मी काय तुम्हाला सुई सापडायला सांगितली होती की काय. त्यावर आता खरं तर प्रताप बोलतो की पूर्णाई, अगं आम्ही सगळ्या घरामध्ये सगळ्या खोल्या पाहिल्यात. त्यावर कल्पना बोलते की हो ना, बाहेरचा पॅसेज देखील पाहिलाय, पण कुठेच तुझा चष्मा सापडला नाहीये. त्यावर अर्जुन बोलतो की पूर्ण आजी, पण खरं खरं सांग, तन्वीने तुझा चष्मा का लपवलाय बरं. तेवढ्यातच आता अस्मिता बोलते, नाही मला तर असं वाटतंय ना की तन्वीने तुझा चष्मा मुद्दामच लपवलाय तुझी गंमत करण्यासाठी. पण अर्जुनला मात्र संशय येतो आणि अर्जुन बोलतो की नाही, तन्वी मात्र असं कधी काही करत नाही. तिने तुझा चष्मा लपवलाय म्हणजे याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. काय कारण आहे खरं सांग बरं आम्हाला. त्यावर अस्मिता आणि प्रताप देखील बोलतात, हो ना, तू जे काही म्हणतेस ना की तन्वी असा वात्रटपणा करते, तर असा वात्रटपणा ती कधीही करत नाही. नक्की खरं खरं सांग बरं, तिने असा तुझा चष्मा का लपवलाय. आता पूर्णाजी मात्र उलट त्यांनाच बोलते की काय, एकतर तुम्हाला माझा चष्मा शोधता आलेला नाहीये आणि वर अशी माझीच उलट तपासणी करताय. आणि तेवढ्यातच सायली येते आणि बोलते की उलट तपासणी तर झालीच पाहिजे तुझी. आता सायली येतच पूर्णाजी विचारते, तू कुठे गेली होतीस बरं एवढ्या सकाळी सकाळी. त्यावर आता सायली बोलते की मी डॉक्टरांकडे गेले होते. त्यावर पूर्णाजी बोलते, पण अर्जुन तर म्हणाला की तू मंदिरात गेली आहेस. आता अर्जुन लगेच विचारतो, पण काय होतंय तुला, तू डॉक्टरांकडे का गेली होतीस बरं.
त्यावर आता पूर्णा आजीसमोर वेळ मारून नेण्यासाठी सायली सांगते की अगं मी आधी मंदिरातच गेले होते आणि त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेले. त्यावर आता पूर्णा आजी बोलते की पण तुला काय होतंय आणि तू अश्विनला न दाखवता अशी दुसऱ्या डॉक्टरांकडे का गेलीस बरं? त्यावर सायली सांगते की अगं मला ना सकाळी असं जरा अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं, म्हणून मग मी डॉक्टरांना दाखवायला गेले होते. डॉक्टरांनी मला औषधं दिली आहेत आणि आता मला बरं देखील वाटतंय. त्यावर आता पूर्णा आजी बोलते की हो, उकाडाच एवढा वाढलाय ना, कदाचित त्यामुळे तुला असं झालं असेल. तुझी औषधं वगैरे वेळेवर घेत जा हं तू. आणि आता सायली पूर्णा आजीला तिच्या खोलीमध्ये घेऊन चाललेली असते, पण नेमकं पूर्णा आजीचा पाय त्या अस्मिताच्या बाळाचं खेळणं तिथे पडलेला असतो त्यावर पडतो. आता सायली पूर्णा आजीला पडताना सावरते, पण पूर्णा आजी बोलते की मला ना असं वाटतंय की आता मला घरात चालताना फिरताना देखील चष्मा घालावा लागणार आहे बघ. हे साधं खेळणं देखील दिसलेलं नाहीये मला. त्यावर कल्पना सायलीला विचारते, तन्वी तू खरंच पूर्ण आईंचा चष्मा लपवून ठेवलायस का गं? त्यावर सायली देखील बोलते की हो, मी खरंच लपवलाय चष्मा. आता सगळेच विचारात पडतात की सायली असं कधी वागत नाही आणि सायलीने पूर्णाईंचा चष्मा का बरं लपवून ठेवला असेल? तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रियाला देखील कळालंय की ती प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि आता मात्र ती जाम खुश झाली आहे. बाळासाठी नाही, तर आता ही बातमी कळाल्यानंतर अश्विन तिला नक्कीच भेटायला येईल आणि तिला जेलमध्ये राहू देणार नाही, तिला इथून बाहेर काढेल यासाठी. तर सायलीने पूर्णा आजीचा चष्मा एका झाडाखाली लपवून ठेवलेला असतो. आता पूर्णा आजी तिला विचारते की चष्मा कुठे लपवलायस? तेव्हा सायली त्या झाडाखालून उकरून तो ते चष्मा काढून पूर्णा आजीला देते. त्यावर पूर्णा आजी बोलते की तू 5 वर्षाची होतीस ना, तेव्हा देखील माझा चष्मा हे असा इथेच याच जागेवर आणून पुरायचीस तू. त्यावर प्रताप देखील बोलतो की हो, मला देखील आठवतंय. आता सायली मात्र विचारात पडते की हे असं कसं झालं बरं? हिला तर या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती आणि तरी देखील तिने इतक्या अचूकपणे त्याच जागेवर चष्मा कसा लपवलाय? तर आता सायलीच खरी तन्वी आहे, हे खरं तर इतक्या वेळामध्ये बाकी लोकांच्या लक्षात यायला हवं होतं. पण असो, आता सायलीच खरी तन्वी आहे आणि सायलीचं आई होण्याचं जी गुड न्यूज आहे ती आता घरच्यांना कधी आणि कसं सांगेल हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.